वाटण्यासाठी घेतलं आहे ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे, धने, जिरं, लसूण, लाल मिरची पावडर ह्याच्यासाठी घेतली आहे कारण माझ्या बेडगी मिरची नसल्यामुळे ती लाल मिरची पावडर घेतली आहे. जर तुमच्याकडे बेडगी मिरची असेल तर बेडगी मिरची यूज करा. टॅमॅटो आणि उभा कापून घेतलेला कांदा, हा बारका कांदा घेतला आहे, मीडियम साईज एक कांदा घेतलेला आहे. धने आणि जिरं भाजून घ्यायचं आहे. हे सगळे वाटून घ्यायचं आहे. लसूण घातला, टॅमॅटो, कांदा, ची पावडर, थोडीशी हळद. वाटण आपलं हे तयार झालेलं आहे. कढीपत्ता, कांदा बारीक कट करून घेतला, कांदा घेतलाय. कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतून झालाय. आता हे वाटण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. पाणी घालून घ्यायचं आहे. किती तुम्हाला रस पाहिजे त्या हिशोबाने पाणी घालून घ्यायचं आहे. एकदम पातळ पण नाही करायचं आहे. होऊ शकते बघा, एकदम पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही. वाटण्याचं पाणी आहे. पीठ, तर रसाला चांगला कड होऊन द्यायचा आहे. आता रसाला चांगला कड आलाय. आता ह्याच्यामध्ये कोकम घालून घ्यायचे. मध्ये एक एक तुकडे सोडून घ्यायचे पापलेटची. गॅस बारीक केलाय आणि ह्याच्यामध्ये झाकण ठेवून घ्यायचं आहे. 5 मिनिटं फक्त त्याला कड काढायचं आहे. 5 मिनिटं झाले, कड आला चांगला. मस्त पापलेट आपलं झालाय. अख्खेचे अख्खे आहेत, कुठे असं म्हणजे हे नाही झालं, जास्त शिजला पण नाही आहे आणि कच्चा पण नाही आहे. बघा, खाऊ शकता मस्त. आपला हा मालवणी टाईप रस्सा कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा.